आता पार जुलै महिना संपत आला तरी पण तुम्ही कुठे फिरायला नाही गेले. तर चला आज तुम्हाला एक असा धबधबा दाखवतो जिथे ना तुम्ही थेट तुमची गाडी पण घेऊन जाऊ शकता. आणि ही जागा पुण्यापासून फक्त 2 तासाच्या अंतरावर आहे. पण त्याआधी 2 सेकंद थांबता का? जर तुम्ही ट्रेकिंग आणि ट्रॅव्हलिंग साठी परफेक्ट आउटफिट शोधत असाल तर तुम्ही आपली माणसे म्हणून सांगतो. गेल्या काही दिवसांपासून ना मी ह्या ट्रेक क्राफ्टच्या कार्गोज आणि ट्राउझर्स वापरतोय, ज्या की दिसायला भारी आहेतच, सोबतच याची क्वालिटी पण एक नंबर आहे. म्हणजे कसं हाईक करताना किंवा एखादा छोटा मोठा ट्रेक करताना पण एकदम कम्फर्टेबल जाणवतं. इव्हन हे स्ट्रेचेबल तर आहेतच आणि झिपची क्वालिटी पण चांगली आहे. आणि त्यातच ही जी कार्गो आहे ना ती तर हाफ पॅन्ट म्हणजे शॉर्ट्स मध्ये पण कन्वर्ट करता येते. त्यामुळे मी ना तुम्हाला ही कार्गो आणि ट्राउझर्स नक्कीच रेकमेंड करेल. जास्त माहिती हवी असेल तर आउटफिट म्हणून कमेंट करा. असो, नगर कल्याण हायवे लागून असणाऱ्या अण्णासाहेब वगैरे कॉलेज पासून लेफ्ट घेतला, पुढे गेल्यावर एक राईट आणि नंतर परत एक लेफ्ट घेऊन डोंगरावर दिसणाऱ्या टॉवरच्या दिशेने निघालो. तिथं असलेल्या अशक्य सुंदर रस्त्यावरून प्रवास करून आम्ही या तलावापाशी पोहोचलो आणि त्या तलावाच्या बांधावरून थोडं चालत गेलो तर हा दुर्मिळ धबधबा दिसायला लागला. जास्त प्रचलित नसल्यामुळे गर्दी पण कमी होती, किंवा असं म्हणू शकतो की काही वेळासाठी फक्त आम्हीच होतो. त्यामुळे फोटो व्हिडिओ काढा पण मध्ये काहीच अडथळा आला नाही. असं वाटत होतं की जसं काय आपला प्रायव्हेट वॉटरफॉलच आहे. मग आता